आयुरा आणि देवेशची टीम स्वतःचा बचाव करत भैरवच्या माणसांना एकेकाला खाली पाडत होते. देवेशच्या टीममध्ये 2-3 माणसांनी स्केचमधल्या त्या माणसाला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. भैरव तिथून कसाबसा निसटून पुढे गेला. इथून पुढे भैरव जसा निघून गेला तसं देवेशने रागातच पाय जमिनीवर आपटला. एवढे सगळे कष्ट करून भैरवला पकडता आलं नव्हतं. भैरवसाठी अटक वॉरंट वगैरे नव्हता त्यांच्याकडे, पण संशयित आणि पोलिसांना नुकसान करू इच्छितो यासाठी त्याला ते पकडू शकतच होते. पण तोही चान्स गेला होता. एकतर अशी संधी सारखी सारखी येत नाही, पण आली तर तिचा आपल्याला काही फायदासुद्धा झाला नाही यासाठी देवेशला प्रचंड राग आला होता. आपल्या 1-2 जखमी साथीदारांना घेऊन सगळे कॉन्स्टेबल, समीर व देवेश मागे फिरले. त्या माणसाला एका हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये ॲडमिट केलं गेलं. तिकडे देवेश आणि समीर पोचले तर बाकीच्यांनी ज्यांना लागलं होतं त्यांना डॉक्टरकडे नेलं. काहींना प्लॅनवर लक्ष ठेवायला सांगितला होता. जो तो ठरल्या कामाला निघून गेला. देवेश त्या माणसाला काचेतून बघत होता. आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने गाडी चालवली होती. आजचा दिवस निघून गेला होता झटापटीत. भैरवची तर खूप माणसे मारली गेली होती, पण त्यांनी देवेश आणि समीरच्या टीमला अडवून ठेवलं होतं. आता प्रश्न होता भैरवला शोधायचा. रात्री वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी टीम तयार करून हळूहळू भैरव गेला त्या दिशेने तर सगळ्यांना पाठवलं. एक एक क्लू मिळत होता तसे ते शोधत चालले होते, पण अजून तरी काही भैरवचा पत्ता लागला नव्हता. इकडे भैरव निघाला तो अधिराजकडे आला. त्याने आपल्या लोकांना आधीच पुढे पाठवलं होतं. रजिस्टर मॅरेजची सगळी तयारी केली होती. अधिराज आणि सानिकही तयार झाले होते. भैरव आल्यावर लगेचच प्रोसिजर करण्यात आली. दोघांचं लग्न कागदोपत्री लावलं गेलं. सानिका तशी खूपच हौशी होती. तिने आपले फोटो काढले. अधिराजसोबत सुद्धा तिने वेगवेगळ्या अँगलने आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढले. काही सेल्फी काढल्या. अधिराजचं तिकडे जास्त लक्ष नव्हतं. त्याला आपण पुढे काय केलं पाहिजे ह्याकडे लक्ष होता. त्याला आपलं लग्न सध्या तरी ऑफिशियली अनाऊन्स करायचं नव्हतं. सानिका काही फोटो सोशल मीडियावर टाकत होती. ते स्वतःचेच फोटो टाकत होती जेणेकरून आपल्या मैत्रिणी आपली अंगठी ड्रेस बघून जेलस होतील. पण अचानक अधिराजचा फोटो असल्यामुळे मीडियावाले सतर्क झाले. सानिकाने टाकलेल्या फोटोमध्ये तो थोडासा दिसत होता. त्यांनी तिच्या मोबाईलचा IP ॲड्रेस शोधला. सकाळीच मीडियावाले अधिराज आणि सानिका कुठे राहतात तिथे पोहोचले. पाठोपाठ पोलीस कॉन्स्टेबलसुद्धा तिथे पोहोचले. त्यांनी सुद्धा या बातमीचा सुगावा लागला होता. बाहेर गडबड वाटली तसा भैरव आणि अधिराज वर गच्चीवर आले. त्यांनी बघितलं तर मीडियावाले त्यांच्या घराच्या बाहेर पोहोचले होते. ते नशीब कडक बंदोबस्त होता म्हणून कोणी आत येऊ शकलं नव्हतं. सानिका, तू आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर टाकलेस का? ही मीडिया अचानक आपल्यापर्यंत कशी पोहोचली? पोलीससुद्धा एव्हाना पोहोचले असतील. आपल्याला लगेच निघावं लागेल. चल उठ पटकन, त्याने तिच्या दंडाला पकडत म्हणाला. त्याला राग येत होता, पण तो काढत बसायची ही वेळ नव्हती हे त्यालाही माहीत होतं. अधिराज, मी तुझे टाकलेच नाहीत फोटो, फक्त माझे आहेत सर्व फोटो, सानिका म्हणाली. कारण तिला चांगलं आठवत होतं तिने फक्त स्वतःचेच टाकले होते फोटो. माहीत नाही नेमकं कसं झालं, पण आता आपल्याला जावंच लागेल. तू चल लवकर, अधिराज आता ओरडला. ओके. ती जशी होती तशीच त्याच्यासोबत बाहेर पडली. त्यांच्यासोबत बॉडीगार्ड होते. सगळीकडून मीडियावाले होते. त्यांच्यासमोरून जाऊ शकत नव्हते. सर, तुम्ही मॅडमसोबत गाडीत बसा, काचा बंद करून घ्या, मी गाडी स्पीडने बाहेर काढतो, बॉडीगार्ड म्हणाला. भैरवनेच त्याला तसं सांगितलं होतं. ओके. अधिराज तिच्यासहित गाडीत जाऊन बसला. मागच्या गेटने त्यांची गाडी बाहेर पडली, पण मीडियावाले गेटवरच आडवे यायला लागले.
बॉडीगार्डने जोरात हॉर्न वाजवत एका पाठोपाठ एक स्पीड पकडत 10 गाड्या बाहेर पडल्या. मीडियावाले मग काहीच करू शकले नाही. थोडा वेळ मीडियावाले गाड्यांचा पाठलाग करत होते, पण नंतर त्यांनी सोडलं आणि माघारी फिरले. भैरवने आदिराजला सरळ आउट ऑफ इंडिया पाठवायचं ठरवलं होतं. त्याने तशी व्यवस्थाही केली होती. भैरव स्वतः हे बाकीचं सगळं हँडल करणार होता. त्याला ह्यात खूप अनुभव होता. आदिराज तसा शार्प असला तरी काही गोष्टी त्याच्या डोक्यात येत नव्हत्या, कारण अजून तो त्यात सगळ्यात मुरला नव्हता. आपल्या गाडीच्या मागे पोलीस येत आहेत, बॉडीगार्डने सांगितलं. काय करू शकतो? आदिराजने विचारलं. सर, मी काय सांगू, मी गाडी पुढे पळवत राहतो आणि त्यांना चकमा देत राहतो, बॉडीगार्ड म्हणाला. जर आम्ही मध्येच उतरून जंगलात गेलो आणि तू पोलिसांना चकमा देत राहिलास तर ते तुझ्या मागेच राहतील. तोपर्यंत तू कॉल करून कोणाला तरी आम्हाला इथून घेऊन जायला सांग. हा एकच पर्याय आहे, आदिराजने बॉडीगार्डला सुचवलं होतं. ओके सर, बॉडीगार्ड लगेच म्हणाला. थोडी अजून फास्ट कर गाडी, जेणेकरून पोलीस आपल्यापासून लांब जातील. आम्ही उतरतो, तू पुढे निघून जा, पोलीस तुझ्या मागूनच येतील, आदिराज म्हणाला. ओके, बॉडीगार्ड म्हणाला आणि गाडीचा स्पीड 120 पर्यंत नेला. सध्या कोणच समोर नव्हतं म्हणून ठीक, नाहीतर ठोकूनच पुढे गेले असते. रस्ता एकदम स्मूथ नव्हता, पण आदिराजच्या गाडीचं मॉडेल चांगलं होतं. त्याची गाडी कुठूनही जाऊ शकत होती. पळताना तो हीच गाडी वापरायचा. पोलिसांची गाडी काही कमी स्पीडची नव्हती, पण आदिराजच्या गाडी एवढा तर स्पीड त्यांचा नव्हताच. थोड्या वेळाने बॉडीगार्डने स्पीड कमी केला आणि गाडी एका ठिकाणी थांबवली. आदिराज, सानिका उतरले व गाडी पुन्हा 150च्या स्पीडने निघाली. पण तोपर्यंत पोलिसांची जीप त्याच्या जवळ येत होती, कारण तो मध्येच थांबला होता. हा थरार चाललाच होता. पोलिसांच्या जीपचा आवाज दूर निघून गेला तसा आदिराज हळूच बाहेर आला. त्याने सानिकाला बाहेर बोलावलं. आता रस्त्यात दोघंच चालत होते. सानिकाने आदिराजचा हात पकडला. भीती वाटत होती त्याला. त्याच्यासोबत लग्न केल्याने आणि तिच्या एका मूर्खपणामुळे आता ते ह्या परिस्थितीत अडकले होते. पोलिसांच्या तावडीतून ते सुटले होते, पण भैरव सुटला नव्हता. तो अजून पुढे गेलेल्या गाडीतच होता. भैरवने एका ठिकाणी गाडी थांबवली. तो आदिराजच्या गाडीकडे आला, पण त्याला आदिराज त्या गाडीत दिसलाच नाही. आदिराज सर मागेच उतरले. पोलिसांना मी एकट्याच चकमा देत इथे पोहोचलो, बॉडीगार्डने सांगितलं. अरे, तुला नको तिथं कोणी वापरायला सांगितलं डोकं? त्याला मी आउट ऑफ इंडिया पाठवणार होतो, त्याच्यात तर लगेच फ्लाईट असेल. भैरव चांगलाच भडकला होता. पण त्याला मागून आवाज आला. बघितलं तर पोलीस बंदूक रोखून त्याच्या मागेच होते. आता तो चांगलाच अडकला होता. मुलाच्या प्रेमापोटी तो उतरला खरा होता, त्यामुळेच खरी गडबड झाली होती. पोलिसांनी भैरवला पकडलं आणि आपल्या गाडीत बसवून गाडी निघून गेली. दुसऱ्या मागून येणाऱ्या कारमधून आदिराज आणि सानिका आले, पण तोपर्यंत भैरवला पोलीस घेऊन गेले होते. आदिराजला हे कळलं. काय? डॅडला पोलीस पकडून घेऊन गेले? तुम्ही सगळे काय करत होता? आदिराजने विचारलं. सर, मोठे सर तुम्हाला शोधत होते. तुम्हाला ते बाहेर म्हणजे आउट ऑफ इंडिया पाठवणार होते. त्याने फ्लाईटची तिकीट पण बुक केली होती. इतक्या ज्याला ही सगळी अरेंजमेंट करायला सांगितली होती तो माणूसही तिथे आला. आदिराजला तिकीट पोचवून तो निघून गेला. आदिराजने बघितलं तर 2 विमानांची तिकीटं होती. आता आदिराजसमोर प्रश्न होता, निघून जायचं का थांबायचं? त्याने सानिकाकडे बघितलं. आदिराज, आपल्याला आता इथून निघायला पाहिजे. पोलीस का आपल्या मागे पडले आहेत सांगता येत नाही, सानिका म्हणाली. ओके, आदिराज म्हणाला
आणि तो लगेचच गाडीत बसला. वेळ न दवडताच गाडी एअरपोर्टला निघाली. उतरल्यावर मात्र त्याला एक न्यूज मोबाईलवर दिसली. मोठा स्मगलिंग माल एका ठिकाणी मिळाला आहे. त्याचे धागेदोरे कोणाशी मिळतात ते अजून तरी समजलेलं नाही. सानिका. अधिराज एका जागीच उभा राहिला. अधिराज, काय झालं? सानिकाला काही माहीत नव्हतं. हे माझं ठिकाण आहे. माझं खूप मोठं नुकसान झालं. अधिराजला आपला स्मगलिंगचा माल पकडला गेला ह्याचं वाईट वाटत होतं. तुमचं कसलं नुकसान झालं? सानिकाला त्याच्याविषयी जास्त माहिती नव्हती. कसलं नाही, आपल्याला पहिलं हॉटेल बुक केलं आहे तिथे पोचलं पाहिजे, अधिराज म्हणाला आणि सानिकाचा हात पकडून गाडीत बसले. ते हॉटेलला पोचले. तिथे तर त्यांच्या हनीमूनची तयारी भैरवने करायला सांगितली होती. रूममध्ये एंट्री करताच त्यांना सगळीकडे सजावट दिसत होती. ते बघूनच सानिका हैराण झाले. पण अधिराज काही त्या मूडमध्ये नव्हता. तो टेन्शनमध्ये होता. ते हॉटेलमध्ये पोहोचेपर्यंत अजून 2 ठिकाणी त्याच्या छापा पडला होता. त्याला आता अटॅक यायचा बाकी होता. आता हे त्याला मुद्दाम कोण टार्गेट करत होतं हे काही त्याला माहीत नव्हतं. सानिका फ्रेश होऊन आली तरी अधिराज अजूनही हॉलमध्येच बसलेला होता खुर्चीत. काय झालं? तू अजून फ्रेश झाला नाहीस? आपल्याला थोडा वेळ आराम केला पाहिजे. विमानाच्या प्रवासाने दोघंही थकले होते आज. सकाळी निघाले ते आत्ता पोचले होते. लंडन त्याचं फेवरेट ठिकाण होतं. डायरेक्ट फ्लाईटने आले होते ते. आता हॉटेलला पोचायला त्यांना रात्रीचे 10 वाजले होते. पण तो अजूनही बसूनच होता म्हणून सानिका त्याच्या जवळ आली. अधिराज, काय झालं? सानिकाने काळजीने विचारलं. अधिराजला असं सतत कोणी सोबत असण्याची सवय नव्हती. त्यामुळे तो पार वैतागून गेला होता. सानिका, माझ्या मागे लागू नकोस. एकदम रिअल वाईफ असल्यासारखं वागू नकोस. तू माझी फक्त कागदोपत्री वाईफ आहेस. अधिराज शेवटी वैतागून म्हणालाच. त्याला तिला जास्त सुद्धा दुखवायचं नव्हतं, पण तिची बुनबुन सुद्धा नको होती म्हणून तो शेवटी बोललाच. त्याला काही सहन करायची वगैरे सवय नव्हती. ओके, बट वी आर फ्रेंड ना. मला तुझी काळजी वाटली. मी बायको म्हणून नाही तर एक फ्रेंड म्हणून विचारलं. तू असं बसून राहिलास इतक्या लांबच्या प्रवासानंतर तर काळजी वाटणार ना, सानिका म्हणाली. तिच्या बोलण्यात खरी काळजी होती. ओके, मला तुला दुखवायचा काहीच मानस नाही, पण मी ना एका वेगळ्याच टेन्शनमध्ये आहे, तर प्लीज तू मला एकटं सोड असं वाटतं, अधिराज म्हणाला. त्याने शक्य तेवढी सौम्य टोन वापरला होता. ओके, मी आराम करायला जाते, पण खरंच तुला माझ्याशी काही बोलावं असं वाटलं, मन मोकळं करावं असं वाटलं तर नक्की कर, सानिका म्हणाली आणि आत बेडरूममध्ये आपल्या निघून गेली. अधिराजने स्वतःसाठी ड्रिंक मागवलं आणि विचार करत होता, खरंच माझं मन स्थिर आहे. आता सद्यस्थितीला मी कोणाचाच विचार करू शकत नाही. ना मला आयुरा हवी आहे, ना मला सानिका. मला माझं सर्व नुकसान भरून हवं आहे. कसं होईल हे सर्व? डॅडला सोडवावं लागणार. तो विचारात हरवला होता. देवेशने भैरवच्या माणसाला बघायचं ठरवलं. त्याने डॉक्टरांना भेटून त्या माणसाविषयी चौकशी केली. समीर आपल्या वडिलांना गाडीने ठोकणाऱ्या ड्रायव्हरला बघायला गेला. काय होईल पुढे? भैरव काय चाल खेळेल? कोण आदिराजचं सगळं भांडफोड करत असेल? अजूनही आदिराजचं नाव न्यूजमध्ये का येत नव्हतं? टू बी कंटिन्यू. सर्व जाणून घेण्यासाठी येणारे पुढचे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. या चॅनलला सबस्क्राईब करा, स्टोरीला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.